फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण एक वाटी रव्यापासून मस्त असा पटकन होणारा नाश्ता पाहणार आहोत. तुम्ही बघू शकता यामध्ये ना इनो टाकला आहे ना सोडा टाकला आहे, तरी मस्त असं जाळीदार पटकन होणारा नाश्ता पाहणार आहोत. तर एक वाटी बारीक रवा घेतला मी, त्यामध्ये एक वाटी दही टाकलं. आता दही टाकले की यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आणखी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बेटर जे आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. जोपर्यंत असं थोडंसं पातळ होत नाही तोपर्यंत कंटिन्यू फिरत राहू. तर पाण्याचा वापर एक खट्टी नाही टाकणं, थोडं थोडंच टाकणं आहे. तर आणखी थोडंसं पाणी टाकलं मी यामध्ये. आता हे बघा, हे ठीक झालं आहे बेटर. आता 2 वाटी मी यामध्ये पाणी लागलं आहे मला. आता थोडंसं रेड चिल्ली 1 चम्मच, 1 छोटा चम्मच जिरा आणि चवीपुरतं मीठ टाकून हे पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे 10 मिनिटं मी झाकून ठेवते, म्हणजे जो रवा आहे तो छान असा फुलेल. तर 10 मिनिटं झाले आहे. हे आणखी असं घट्ट झालं आहे. गॅसवरती मी तवा ठेवला. तवा गरम झाले की त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि 1 नाही तर 2 चम्मच हे बेटर आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं फैलवून घ्यायचं आहे. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आता याच्यावरती थोडासा बारीक कट करून मी टमाटर टाकणार आहे, थोडासा कांदा आणि थोडासा कोथिंबीर. याच्यावर झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटं झाकून ठेवूया. 2-3 मिनिटांनंतर झाकण काढल्यानंतर हे सराट्यानं आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे. साईडनं पण 2-3 मिनिटं होती. बघा, यामध्ये आपण नाही न टाकला ना सोडा, तरी पण मस्त अशी जाई पडली आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही यामध्ये थोडासा सोडा टाकू शकता. आता हे काढून घेतलं मी. आता परत त्या तव्यावरती थोडंसं तेल टाकून हे मिश्रण आपल्याला 1 नाही तर 1.5 चम्मच टाकून आणि असं फैलून घ्यायचं आहे. आता असे सर्व मी हे फटाफट करून घेते. चला, आता याच्यासोबत खाण्यासाठी आपण मस्त असे ही चटणी करूया. तर मी हे 2 प्लेटमध्ये हे काढून घेतले. ते शेंगदाणे, थोड्याशा डाळा, कोथिंबीर, पुदिना आणि लसूण आणि मीठ आणि 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. मिक्सरमधून फिरून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून. गॅसवरती एक कढई ठेवली, त्यामध्ये मी मोहरी, जिरा टाकून आणि थोडंसं तेल, कढीपत्ता आणि ही जी चटणी आहे हे टाकून द्यायचं आपल्याला आणि कंटिन्यू असं फिरवत राहायचं आहे. अशी शिजाळून घेतली की चटणी जी आहे मस्त अशी छान लागते, कारण की मिरच्या वगैरे कच्च्या असतात, शेंगदाणे पण कच्चे असतात. परत मी थोडंसं पाणी टाकलं त्यामध्ये आणि व्यवस्थित फिरून घेतली. झाला हा नाश्ता रव्याचा आणि आज चटणीसोबत खूप छान लागते. तर मस्त होते. तर नक्की बनवा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, बाय.